वीरजा जोशी तो अस्पष्टपणे पुटपुटला. एकदा तो त्या बिंदूकडे बघत होता, तर एकदा त्याच्या पाठीमागे तिच्यासाठी लढत असलेल्या त्या सगळ्या मूर्खांकडे बघत होता. जॉनची हिंमत होत नव्हती. जे त्याच्या डोक्यात चाललंय ते ओठांवर आणून प्रत्यक्ष बोलायची. लढाईच्या उन्मादामध्ये मध्येच वीरजाचं नाव ऐकल्यासारखं वाटताच देवाय थोडा भानावर आला. त्याने वेशीच्या बाहेर उभा असलेल्या जॉनकडे बघितलं. जॉनने बोट वरती करत आकाशाकडे दाखवलं आणि मग उत्तरेकडे इशारा केला. सारखा नकारार्थी मान हलवत वेगळ्याच दिशेला बोट दाखवत होता. अगदी भामरागडच्या बाहेर. देवायने चमकून वरती बघितलं. आकाशात लाल अक्षरे अजून उमटलेली होती. वीरजा जोशी. घाबरून देवाने जॉन दाखवत असलेल्या दिशेकडे बघितलं. मध्येच काहीतरी चमकलं आणि गायब झालं. मधू. जॉनचे ओठ अस्पष्टपणे फुटफुटले आणि तसंच सगळं सोडून देवाय वेशीच्या बाहेर धावला. त्याला असं मध्येच लढाई सोडून वेशीच्या बाहेर पळताना बघून बाकीचे सगळे चक्रावले. आता काय नवीन? मनात परत भीती दाटून आली. तिथे राजने पण आकाशात रक्ताळलेल्या अक्षरात उमटलेलं वीरजाचं नाव बघितलं आणि त्याच्या पण पायाखालची जमीन निसटली. तो पण देवाच्या पाठोपाठ भामरागडमधून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागला, पण भोला काही ऐकत नव्हता. शेवटी पवनच आपल्या बापाच्या पायात पडला. त्याने तोल गमावून भोला सिंग पण खाली पडला. शेवटी 10 ते 12 जणांच्या मदतीने कसेबसे राजने भोला सिंगला पकडलं. त्याला आणि जखमी पवनला आपल्या टीमच्या हवाली करत राज पण भामरागडचा तो अजस्र दरवाजा ओलांडून अखेर बाहेर पडला. जसा देवाय भामरागडच्या बाहेर पडला तशी त्याची सगळीच माणसं त्याच्या पाठोपाठ भामरागडमधून बाहेर पडली. आपल्या असो किंवा शत्रूच्या असो, ज्या गाड्या मिळतील जशा मिळतील तसे ते त्या गाड्यांमध्ये चढत होते. इथलं युद्ध जरी संपलं असलं तरी नियतीने त्या सगळ्यांच्या पुढे एक वेगळाच थरार मांडला होता, ज्याच्यासाठी त्यांच्यापैकी कोणीच तयार नव्हतं. जॉनने काही सांगायच्या आधीच देवाय त्यांची एक गाडी घेऊन त्याने दाखवलेल्या दिशेला एकटाच निघून गेला होता. पाठीमागून जॉन, राणा, राज, जोसेफ, सितारा सिंग, लखन, नाटो ज्यांना जे साधन मिळत होतं तेच घेऊन ते बाहेर पडत होते आणि देवाय गेलेल्या दिशेने धावत होते. कोणाला काहीच कळत नव्हतं काय घडतंय ते. भामरागडवर ज्वालामुखीसारखा कोसळणारा तो ठाकूर घाबरून भामरागडच्या बाहेर का पडतोय ते. मग सुरू झाला एक जीवघेणा थरार. मांडवगडच्या दरीच्या दिशेने. मध्येच एका व्यक्तीच्या कानात कार्तिक ठाकूरचा आवाज परत घुमला. देवाय ठाकूर अजून जिवंत का? तो माणूस जागीच थिजून गेला त्या शब्दांनी. आपल्या माणसाचा काही प्रतिसाद न बघून कार्तिक चिडला आणि बोलला, देवायच्या सैन्यात तू माझा एकच प्यायदा आहे असं समजू नकोस. तुझा प्लॅन फेल झालास तर तुझा बॅकअप प्लॅन मी आधीच तयार करून ठेवला आहे. पुढच्या 10 ते 15 मिनिटात तुझ्याकडून काही झालं नाही तर माझा बॅकअप प्लॅन ॲक्टिवेट होईल. म्हणून 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं त्याला मारायला आणि त्याने मरायला. एवढं बोलून कार्तिकने पलीकडे फोन ठेवून दिला. तो माणूस मात्र अजून कानात घुमत असलेल्या त्या शब्दांनी थरथर कापत होता. समोर बघितलं तर देवाय कुठल्या तरी एका प्रकाशबिंदूच्या मागे वेड्यासारखा धावत होता आणि त्याच्या पाठीमागे त्याचं हजारोंचं सैन्य आणि त्यांच्या हजारोंच्या गाड्या. तो व्यक्ती देवायच्या चारही बाजूंना नजर टाकून त्या अजून काही गद्दारांना शोधायचा प्रयत्न करत होता, जे देवायचा मृत्यू म्हणून त्याच्या आजूबाजूलाच कधीपासून फिरत होते. तो व्यक्ती मनात स्वतःशीच पुटपुटला, पण कार्तिक ठाकूर म्हणतोय तर खरंच असणार. जर तो एक असू शकतो तर त्याच्यासारखे बाकीचे पण नक्कीच असणार. त्या व्यक्तीकडे आता देवायला मारण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. आपल्या त्या सम्राटाचा जीव त्याला घ्यावाच लागणार होता. चालत्या गाडीतच त्याचा हात पाठीमागे कमरेला खोसलेल्या गन्सकडे जाऊ लागला. इथे देवाय मात्र त्या व्यक्तीच्या कक्षेच्या खूप खूप पुढे होता. थोड्या वेळाने सितारा सिंग देवायच्या त्या ओपन जीपच्या जवळ आला आणि त्याने धावत्या गाडीतच त्या ओपन जीपमध्ये उडी मारली. दुसऱ्या बाजूने राज पण वेड्यासारखा त्याच बिंदूच्या पाठीमागे वेड्यासारखा सुसाट निघाला होता. त्याच्या पाठीमागे लखन, नाटो आणि बाकी सगळेच. समोर जे काही होतं त्याला घाबरवण्याच्या उद्देशाने त्याच्या अंधारातच हवेत गोळीबार होऊ लागला. थोडं जवळ आल्यावर त्यांना चांदण्याच्या लख्ख प्रकाशात दिसलं की ती तर एक छोटीशी बग्गी आहे, जी एका विचित्र वेगाने दरीच्या दिशेला निघाली आहे.
ती मधुराणी आहे का? बाईच्या पेहरावात ती खुली बग्गी चालवत असलेल्या त्या ओबडधोबड पुरुषाकडे राजचं लक्ष गेलं आणि तो हादरला. ही जिवंत कशी काय अजून? हिला तर मी आपल्या हाताने हवेलीच्या गच्चीवरून खाली फेकून दिलं होतं. मग ही परत जिवंत आलीच कशी? तिथे राजला विरजाची अजून काळजी वाटू लागली तर देवाय त्या बग्गीच्या पाठीमागच्या सीटच्या खाली एखाद्या बोचक्याप्रमाणे पडलेल्या मुलीकडे हादरून बघत होता, जी त्याच्याकडेच भरल्या डोळ्यांनी बघत होती. विरजा? अस्पष्ट उद्गार ओठातून थरथरत बाहेर पडले. किती दिवसांनी बघत होता देव त्याच्या विरजाला प्रत्यक्ष? डोळ्यातून पाण्याच्या धारा आपोआप वाहू लागल्या. गाडी सितारा सिंगच्या हातात सोपवून देवाय जीपमध्ये उभा राहिला. सितारा सिंगने समोर दरीच्या कठड्याच्या दिशेने सुसाट निघालेल्या बग्गीच्या दिशेने बघितलं. अजूनही खूपच अंतर होतं ते असलेल्या जीपमध्ये आणि मधू व विरजा असलेल्या बग्गीमध्ये. काही केलं तरी, कितीही केलं तरी ते तिथे पोहोचणार नव्हतेच वेळेत. विरजा जोशी मरणार होती हे स्पष्ट झालं होतं आणि ते बघणाऱ्या प्रत्येकाला दिसत होतं. फक्त तो एकटाच वेडा सिकंदर अजूनही आपल्या जानला वाचवण्यासाठी धडपडत होता. सितारा सिंग अजून थोडं जवळ, अजून थोडं जवळ, अजून थोडं वेगाने, अजून थोडं वेगाने. देवायचा जीव नुसता कासावीस होत होता विरजाला दरीच्या कठड्याच्या जवळ जाताना बघून. समोर मांडलेलं देव मानायलाच तयार नव्हता तो. सितारा सिंग गाडी चालवतानाच दाय मोकलून रडत होता. हतबलपणे त्याने मागे वळून जॉनकडे बघितलं. जॉनही रडत होता. त्या प्रेमी जीवांच्या कमनशिबावर एवढं कोणाचं प्रेम कसं दुर्दैवी असू शकतं? आत्मा नुसता दुखत होता त्या सगळ्यांचा. तिथे मधूही आपल्या नशिबावर हसत होता. विरजाला घेऊन तो मांडवगडच्या दरीच्या दिशेने आला खरा, पण पुढे रस्ताच नव्हता. होती तर खूप खूप खोल खाई. खाली पडलं तर मृत्यू निश्चितच होता आणि त्यावरतून तो बसलेल्या बग्गीच्या सीटच्या खाली पेट्रोलचे मोठमोठे भरलेले कॅन्स ठेवले होते. देवायच्या माणसांची एक गोळी आणि तो विरजासकट स्वाहा. रानासांनी पुरेपूर व्यवस्था केली होती विरजा आणि त्याच्या मृत्यूची. ते कधीच सुरक्षितपणे भामरागडमधून बाहेर पडणार नव्हते. मधू नुसता खदखद हसत होता आपल्या नशिबावर. शेवटी ही कहाणी संपणारच. विरजाला मृत्यूच्या इतकं जवळ बघून राजच्या काळजावर पण सपासप वार होत होते. तो किंवा देवाय कोणीच तिच्यापर्यंत वेळेत पोहोचणार नव्हतं आणि तिथे बंदिस्त ती मूक नजरेने तिला वाचवायला अतिशय भीतीदायक गतीने तिच्याचकडे येत असलेल्या देवायकडे बघत होती आणि रडत होती. विरजा, मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केलं देव, खूप खूप केलं आणि मेल्यानंतरही करत राहीन. देवाय हतबलपणे रडत, येतोय ना ग तुझ्याकडे, अशी काय बोलतेस? थांब ना थोड्या वेळ माझ्यासाठी. पोचतोच आहे ना ग राणी, तुझा देव तुझ्याजवळ पोचतो आहे, असं मध्येच सोडून जाऊ नकोस जान. देवाय हृदयाच्या आतून आक्रोशला. विरजा एकदम दरीच्या टोकाजवळ पोहोचली होती. फक्त काही क्षण तिने एकदा त्या मूर्ख सिकंदरकडे डोळे भरून बघून घेतलं शेवटचं. विरजा, आय वॉज नेव्हर युअर्स. देवाय कार्तिक ठाकूर, वॉज नेव्हर युअर्स. मी कधीच नव्हती तुझी, ना कधी तुझ्यासाठी बनली होती. वी वेअर नेव्हर मींट टू बी टुगेदर माय लव्ह. हेच तर विधिलिखित होतं आपलं आणि आपल्या कमनशिबी प्रेमाचं. गुड बाय माय डिअर हजबंड, आय विल ऑलवेज लव्ह यू, ऑलवेज अँड फॉरएव्हर. देवाय आणि विरजा एकमेकांकडे शेवटचंच बघून घेत होते. आता परत कधीच नाही. पण तेवढ्यात विरजाचे भरलेले डोळे भीतीने विस्फारले. नाही देव, नाही देव. ती वेड्यासारखं किंचाळायचा प्रयत्न करू लागली. एवढे घट्ट हातपाय बांधले होते मधूने, तरी हातपाय सोडवण्याचा जीवघेणा प्रयत्न करू लागली. धडपडत होती ती मासळीसारखी देवायपर्यंत पोहोचण्यासाठी. आतापर्यंत मूकपणे आपला मृत्यू स्वीकारणाऱ्या विरजाच्या वागण्यात हा अचानक झालेला बदल बघून त्याही परिस्थितीत सगळे विचारात पडले की असं नेमकं काय झालं. देवाय मात्र जीपच्या पुढच्या भागावर उभा राहत होता. पुढे बोनेटवर येऊन विरजाच्या बग्गीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. एक जरी इतकीशी जरी संधी मिळाली तरी तो विरजाला नक्कीच वाचवणार होता त्या मृत्यूच्या जबड्यात जाण्यापासून. इथे विरजा मात्र वेड्यासारखी आक्रोश करत होती. देव, तुला माझी शपथ आहे, तू आतमध्ये जा, आताच्या आता आतमध्ये जा. तोंड कपड्याने बांधलेले असताना देखील ती देवायला जीवाच्या आकांताने खूप समजवायचा प्रयत्न करत होती. धडपडत होती, पण तो वेडा मात्र ऐकतच नव्हता. तसाच तिच्याकडे येण्यासाठी जीपच्या पुढच्या भागात सरकत होता.
तो उभा राहिला आणि दुसऱ्या क्षणी एक गोळी धायक करून सुसाट निघत त्याच्या हृदयाला भेदत बाहेर पडली आणि सगळं जग स्तब्ध झालं त्या क्षणी. जराही चुकला नव्हता निशाणा, ना वर ना खाली, एकदम अचूक आणि एकदम हृदयावरच कापला प्रत्येकजण त्या दृश्याने. आपल्या शर्टावरून गरम गरम वाहत असलेल्या त्या लालबडक रक्ताकडे देवाय पण आश्चर्याने बघत होता. त्याने बाजूने गाडी घेऊन येत असलेल्या राजकडे बघितलं तर राज पण विस्पारलेल्या डोळ्यांनी त्याच्या हृदयाच्या ठिकाणापासून बाहेर पडणाऱ्या रक्ताकडेच बघत होता. पण राजचे दोन्ही हात रिकामेच होते. कुठलीही गन किंवा कुठलंच शस्त्र त्याच्या हातात नव्हतं. मग कोण? देवाईने हळूहळू मागे वळत बघितलं तर जॉन गन घेऊन आश्चर्याने त्याच्याकडेच बघत होता. त्याने विस्पारलेल्या डोळ्यांनीच नकारार्थी मान हलवली. मी नाही. मग त्या दोघांची नजर जॉनच्या बाजूलाच उभ्या असलेल्या राणाकडे गेली तर राणा अजूनही देवाईवर गन ताणून उभा होता. राणा भरल्या आवाजात देवायला बोलला, सॉरी बॉस, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि अजून एक गोळी राणाच्या बंदुकीतून निघून देवाईच्या त्या छातीला भेदत बाहेर पडली. कोसळला देवाय त्या जीपवरून खाली मातीत. त्याच्या छातीच्या रक्ताने ती माती सगळी लाल होऊन गेली होती. अजूनही त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं. राणा, माझा राणा. आपल्याच माणसांकडून विश्वासघाताचा अजून एक धक्का त्याला बसला आणि हृदय परत तुटलं. इथे सारं जग मात्र सुन्न झालं होतं. कोणालाच विश्वास बसत नव्हता. तो क्रूर कर्मा जगजेता सिकंदर अखेर धुळीस मिळाला. आजपर्यंत कोणीच मारू न शकलेला तो सम्राट अखेर विश्वासघातानेच मेला. वीर जाती ते देव देव म्हणून आक्रोशत होती आणि इथे देवाच्या त्या क्षीण होणाऱ्या डोळ्यांच्या बाहुलीसमोर दरीच्या एकदम टोकावर पोचलेली वीरजा दिसत होती. जान. त्याचं ते रक्तबंबाळ हृदय परत जोरात धडकलं. हात तिला पकडायला परत उचलला गेला पण दुसऱ्या क्षणी मातीत मिसळला गेला. देव. विरजा आक्रोशली. तिच्या दुःखाला सीमाच राहिली नव्हती. मरायचं मला होतं, तुला नाही. ते बघून मधूच्या जीवाला मात्र शांती मिळाली. आता मरण आलं तरी बेहत्तर. त्याने तशीच ती बग्गी स्वतः आणि विरजासकट दरीत झोकून दिली आणि दुसऱ्या क्षणाला स्फोटांनी आणि ज्वालांनी तो सगळा आसमंत भरून गेला. देवायचे विजत चाललेले डोळे हतबलपणे आपल्या प्रेमाची ती पेटती चिता बघत होते. नाही नाही नाही. देवाय जोरात किंचाळला. माझी जान, माझं प्रेम. वाय लव्हिंग यू वॉज ऑलवेज अ लॉसिंग गेम. विरजा जोशी, वाय. अखेर त्याची विरजा गेली आणि त्या वेड्या सिकंदरचेही आपले डोळे मिटले गेले कायमसाठी. दुसऱ्या क्षणी आसमंत गोळ्यांच्या वर्षावाने भरून गेले. जो तो उद्ध्वस्त झाला होता देवाय आणि विरजाच्या मृत्यूने. कुठल्या तरी अनंताच्या पोकळीत अडकलेल्या गर्ल्स सुद्धा आक्रंदित होत्या. देवाय ठाकूर नाही नाही आपल्या त्या कैदेतून बाहेर पडायचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. इथे होत असलेल्या त्या सगळ्या गोळीबाराच्या वर्षावात राज मात्र खाली जमिनीवर हतबल होऊन बसला होता. एकदा तो धुळीत मिसळलेल्या त्या सम्राटाला आणि दुसरीकडे त्या सम्राटाच्या प्रेमाच्या जळत्या चित्तेकडे बघत होता. विरजा जोशी. त्याचं काहीच कळवळलं. त्याचा एक चुकीचा हट्ट, त्याचा एक हव्यास, एक सुंदर प्रेम कहाणी उद्ध्वस्त करून गेला होता कायमसाठीच. देवाय कार्तिक ठाकूर, आय वॉज नेव्हर युअर्स. हाच तर अंत होता ना ह्या कथेचा. तो आगीचं तांडव, ती श्रावणात बरसणारी रिमझिम बरसात, तो आग, ती पाणी, तो एक भयंकर वादळ आणि त्या वादळात एक भरकटलेली नाव. तिला तर तुटून जायचं होतं ना आणि तोही उद्ध्वस्तच होणार होता ना शेवटी. कसे होणार होते ते एकत्र? नियती तर हीच होती ना त्यांची. एकमेकांपासून नेहमीच वेगळे, एकमेकांपासून नेहमीच दूर. तिला आपल्यासमोर असं राखेत परिवर्तित होत बघताना तो तरी कोणासाठी आणि कशासाठी जिवंत राहिला असता ह्या स्वार्थी मतलबी जगात. ती ज्या आगीत त्याच्या डोळ्यांसमोर भस्मसात झाली, त्याच्या ज्वाला अजूनही त्याच्या निष्प्राण होत चाललेल्या डोळ्यांच्या बाहुलीत झळकत होत्या. खूप लाडला तो, खूप झुंजला तो आपलं ते कमनशिबी प्रेम मिळवण्यासाठी. आपल्या घरच्यांविरुद्ध, सगळ्या जगाच्या विरुद्ध, आपल्या त्या दुर्दैवी भाग्याच्या विरुद्ध. पण शेवटी हरलाच. खरंच मूर्ख ठरला ह्या सगळ्या जगाच्या षडयंत्रात. वेडा शेवटपर्यंत आपलं ते साधं भोळं बाबळं निरागस प्रेम मिळवण्यासाठी धडपडत बसला. बाहेरच्या लोकांशी लढत बसला आणि इथे त्याचीच आपली म्हणावणारी माणसं हातात सुरे घेऊन त्याच्यावर वार करण्याची संधी शोधत होती प्रत्येक वेळी.
खरंच मूर्ख ठरला तो सिकंदर की आपल्या जवळच्या विश्वासघातकी लोकांनाही ओळखू शकला नाही आणि अखेर धुळीत मिळाला. देवाय कार्तिक ठाकुर. मैं चला जाऊंगा दुनिया से सिकंदर की तरह, अगली सदियों पे फिर भी मेरा नाम हुकूमत करेगा. सिकंदर तर संपला, पण ह्या क्रूर कर्मा देवाय कार्तिक ठाकूरबद्दल त्याच्या इतकीच एक म्हण प्रसिद्ध होती, ती म्हणजे यह सिकंदर कभी हारता नाही. रिडल ऑफ 7 अखेर पूर्ण झालंच. 1 आनंदी, 2 अहिरावण, 3 किंजल कार्तिक ठाकूर, प्रिन्सेस उर्फ किंजल अहिल्यादेवी ठाकूर, 4 जीजी उर्फ अहिल्यादेवी ठाकूर, 5 मधुकर दांडेकर उर्फ मधुताई, 6 कार्तिक ठाकूर आणि 7वा मी राणा. देवाय कार्तिक ठाकूर मेला, तो क्रूर कर्मा सम्राट अखेर धुळीस मिळाला. अचानक धडकलेल्या ह्या बातमीने सारं जग हादरून गेलं होतं. असं कसं होऊ शकतं? तो राक्षस खराच कसा मरू शकतो? हे शक्य तरी आहे का? वारंवार प्रश्न स्वतःलाच विचारले जात होते, ज्याची उत्तरे अद्याप कोणाकडेच नव्हती. तिथे देशातलं सगळं राजकीय विश्व, अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळंच ह्या बातमीने अक्षरशः ढवळून निघालं होतं. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात असं काही होऊ शकतं, कधी काळी घडू शकतं, या गोष्टीवरच त्यांचा विश्वास बसत नव्हता. ज्याला घाबरून ते कधीपासून घरात लपून बसले होते, आता तर खुद त्याच्याच हत्येची बातमी येत होती. खरं बघितलं तर ही बातमी त्यांच्यासाठी खूपच चांगली होती, पण ती खरंच प्रत्यक्षात चांगली होती का? हाच एक मोठा कठीण प्रश्न उभा होता त्या सगळ्यांच्या समोर. कारण देवाय कार्तिक ठाकूर जिवंत आहे ही गोष्ट जेवढी भयंकर होती, त्याच्यापेक्षा जास्त भयंकर होतं ते त्याचं मरण. तो मेला असेल तर एक वेळ तेही ठीक होतं, पण जर का तो खरंच प्रत्यक्षात मेला नसेल तर? पुढे होणाऱ्या तांडवाच्या, होणाऱ्या जीवघेण्या रक्तपाताच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांची काळीज अक्षरशः चळाचळा कापून खाली बसून जाऊ लागली होती. त्याला कारणही तसंच होतं. याच्या अगोदर पण त्या ठाकूरला संपवण्याचे खूप सारे प्रयत्न केले गेले होते, पण तो तर संपला नव्हताच. उलट ज्यांनी ही हिंमत केली होती, त्या शत्रूंना आणि त्या शत्रूंशी संबंधित असलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या त्या अपराधाची खूप मोठी किंमत अतिशय क्रूरपणे चुकवावी लागली होती. कोणाला सुट्टा सोडलं नव्हतं त्या राक्षसाने. सगळ्यांचा हिशोब अगदी एकदम चोख आणि पुरेपूर केला होता. म्हणूनच यावेळी सगळेच खूपच सावधगिरी बाळगून वागत होते. दुधाने तोंड पोळलेले ते आता ताकसुद्धा फुंकून फुंकून पित होते. कुठलीच आणि कुठल्याही प्रकारची घाई करत नव्हते, कारण तो देवाय कार्तिक ठाकूर होता. त्याच्या बाबतीत कुठलीच गोष्ट ही इतकी सरळ, साधी आणि सोपी नव्हती. पण त्यामुळेच ह्या मागचं खरं सत्य जाणून घेणं त्यांच्यासाठी खूपच गरजेचं बनलं होतं. आपल्या हातातली सगळी काम तशीच टाकून ते त्यासाठी आटोकाट प्रयत्न करू लागले, पण ते सत्य तरी त्यांना कुठून कळणार होतं? देवाय ठाकूरच्या टीम्स त्याच्या मृत्यूनंतरही कोणालाच ताकास्तूर लागू देत नव्हत्या. ना गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, ना मीडिया, ना खुद त्याच्या घरच्या लोकांना. कोणालाच उभे करत नव्हत्या त्या समोर. मग सत्य काय आहे ते कळणार तरी कसं आणि कुठून? सत्य काय आणि असत्य काय, अफवा काय आणि बातमी काय, काहीच कळायला मार्ग नव्हता. सगळ्यात जास्त उत्सुकता तर ह्या गोष्टीची लागून राहिली होती की अखेर त्या ठाकूरला मारलं कोणी, का आणि कसं? कोण आहे तो बाजीगर ज्याने हे अशक्य पण शक्य करून दाखवलं होतं? आता पुढे काय पाऊल असेल त्या व्यक्तीचं? काय करणार तो एकदा देवाय ठाकूरला मारून झाल्यावर? असं तर नाही ना की एका राक्षसाला मारून दुसरा राक्षस जन्माला आला आहे? आणि असं झालं तर परत हे जग काय करेल? अशा असंख्य प्रश्नांचं मोळ संपूर्ण देशात उठून गेलं होतं. लोक अजूनसुद्धा घाबरत होते त्याचं नाव ओठांवर घ्यायला, त्याच्याबद्दल बाहेर चार चौघात गप्पा मारायला. एकांतात चर्चा व्हायच्या, पण त्याही खूपच दबून. अंडरवर्ल्डही पार धक्क्यात गेलं होतं ह्या घटनेने. अजूनही कोणीच आपल्या बिळातून बाहेर यायला तयार नव्हतं. एका रात्रीत देशातले हजारो नामचित आणि मोक्याचे गुन्हेगार गायब झाले होते, ते पण एक साथच. इतका मोठा धक्का बसला होता की त्यातून उभं राहणं त्यांच्यासाठी अशक्यच बनलं होतं. त्यांचे सगळे उद्योगधंदे बंद पडले होते, सगळे व्यवहार एकदम ठप्प. इतकी सगळी माणसं एक साथ अचानक गेली कुठे? कोणी नेलं त्यांना? काय झालं त्यांचं कोणालाच माहीत नव्हतं. अख्खं मार्केटच साफ झालं होतं गुन्हेगारांचं देशातलं.
आणि जेव्हा जेव्हा देशात असं काही घडायचं तेव्हा बोट आपोआप फक्त एकाच व्यक्तीकडे वळली जायची. ती व्यक्ती म्हणजे देवाय कार्तिक ठाकूर. पण दुसऱ्या दिवशी त्याचाच मृत्यूची बातमी येऊन धडकल्याने ते अजूनच शॉकमध्ये गेले. हे नक्की देशात चाललंय काय? कधी नव्हे ते त्या गुन्हेगारांना सुद्धा आता देशातल्या परिस्थितीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी वाटायला लागली होती. हे मॅटर देवाय कार्तिक ठाकूरच्या बाबतीतलं आहे. ही एकच गोष्ट त्यांचं काळीजच धडकावण्यास पुरेशी होती. त्यांचा इतका वर्षांचा गुन्हेगारी क्षेत्रातला सगळा अनुभव त्यांच्या त्या शासक मनाला वारंवार सावध करत होता. स्वस्थ बसू नका, गाफील राहू नका, अजून सगळं संपलं नाही आहे हे, अजून विजयाचा आनंद साजरा करू नका. आकाशात काळे मेघ अजून दाटलेले आहेत. मेघ परत बरसणार, वादळ परत येणार, थैमान घालून परत सगळं उद्ध्वस्त करून नक्कीच जाणार. सावधान. जे हुशार होते त्यांनी लगेचच आपले उरले सुरले धंदे पण गुंडाळले आणि पटकन अंडरग्राऊंड होऊन गेले. आपल्या त्या सुरक्षित बिळात लपून पुढे येणाऱ्या वादळाकडे लक्ष देऊन लागले. त्या क्रूर कर्मा सम्राटाची दहशतच त्यांच्या मनात इतकी ठासून भरली होती की कोणी कितीही त्यांना समजावून सांगितलं तरी पण त्यांचा विश्वासच बसत नव्हता की तो ठाकूर मेला आहे. आता तो परत कधी जिवंत येणार नाही. इथे सर्जेराव आणि पवार जसं त्या मृतकर्णिकाच्या तावडीतून बचावले तसेच आजूबाजूच्या गावाच्या दिशेने जीव मुठीत घेऊन सुसाट धावत सुटले. सारी रात्र ते धावतच होते. धावून धावून पायाचे तुकडे पडले. दम लागून ऊर फुटायला आला तरी हिंमत झाली नाही त्यांची मध्येच थांबायची. कसंही करून त्यांना त्या भयानक जागेपासून, त्या 7 जणींपासून आणि मुख्य म्हणजे त्या देवाय कार्तिक ठाकूरपासून दूर जायचे होते. आयुष्यात परत कधीच ह्या ठाकूरच्या नादी लागायची नाही, त्याच्यासमोर यायची नाही अशी खूणगाठच त्या दोघांनी मनाशी पक्की बांधून घेतली होती. तिथे तो पवार तर अजूनही थरथर कापत होता. मृतकर्णिकाची आपल्या मानेवर ठेवलेली ती मान आठवून, ती तिची मान आपल्या मानेवरून मध्येच वळवळणारी तिची ती जीभ आणि तिचा तो स्पर्श, सगळं आठवून त्याचा आत्मा अक्षरशः घशात येत होता. तो कसा धावत होता, कुठे धावत होता, कशाला धावत होता त्यालाच कळत नव्हतं. 3-4 वेळा तर सर्जेरावानेच त्याला मोठ्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवलं होतं. कसेबसे ते नजीकच्या गावात पोहोचले जिथे त्यांनी आधी मुक्काम ठोकला होता. जराही वेळ न घालवता आपलं अत्यंत आवश्यक ते सामान घेऊन लगेचच ते दोघे तिथलीच गाडी करून ताबडतोब मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबई, माझी लाडकी मुंबई, माझी प्यारी प्यारी मुंबई, लवकर ये ग बाई माझी मुंबई. सर्जेराव आणि पवार अक्षरशः दाय मोकलून रडत होते. मुंबईत, आपल्या शहरात, आपल्या लोकात, आपल्या त्या सगळ्यात सुरक्षित अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी आकाशातील 33 कोटी देवांचा धावा करत होते. डोळे सारखेच रोडवरच्या त्या साईनबोर्डवर लागून राहिलं होतं. मुंबई अजून इतकी किलोमीटर दूर. अंतर पण काही केल्या लवकर कमी होत नव्हतं. शेवटी सकाळी 7:30-8च्या सुमारास कसेबसे ते मुंबईत आपल्या ठिकाणी पोहोचले. काही जवळच्या माणसांना फोन करून त्यांनी तडक मुख्यमंत्री निवास गाठलं. थरथर कापणारे पवार अजूनही सर्जेरावांच्या बरोबरच होते. पवारांची हिंमतच होत नव्हती सर्जेरावांना सोडून कुठे दुसरीकडे जायची आणि ते सर्जेरावांनाही पवारांचा खूपच आधार वाटत होता. नाही म्हटलं तरी ते स्वतःही खूप घाबरले होते झालेल्या सगळ्या प्रकाराने. आल्यापासून दोघे गेस्ट रूमच्या आतमध्येच दडी मारून बसले होते. सर्जेराव बेडवर ब्लँकेटच्या आतमध्ये तर पवार समोरच्या सोफ्यावर चादरीच्या आतमध्ये. हिंमतच होत नव्हती त्यांची बाहेर पडायची. स्वतःला सगळ्या जगापासून, त्या 7 जणींपासून, मुख्य म्हणजे त्या देवाय ठाकूरपासून लपवून घेतलं होतं त्यांनी. मोठ्या मुश्किलीने सर्जेराव आपले डोळे मिटायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात त्यांचा फोन काल मध्यरात्रीपासून 100वा वेळी वाजला. शेवटी वैतागून सर्जेरावांनी फोन उचलला आणि मेसेज बघितला. देवाय कार्तिक ठाकूर डेथ, सिकंदर इज नो मोर. सर्जेरावांनी मेसेज बघून नुसतं हं केलं आणि तसाच फोन फेकून अंगातोंडावरून परत ब्लँकेट घेऊन भीतीने कुडकुडत झोपून गेले. 1-2च क्षण गेले असतील आणि एकदम ताडकन उठले ते, एकदम 440चा ओल्टचा झटका लागल्यासारखे. देवाय कार्तिक ठाकूर डेथ, देवाय कार्तिक ठाकूर इज डेथ, सिकंदर इज नो मोर, सिकंदर इज डेथ, सिकंदर इज नो मोर. स्वतःशीच काही बाई बरळत ते आपला तो फेकलेला फोन वेड्यासारखे शोधू लागले. शेवटी कोपऱ्यात टेबलाच्या खाली फुटलेल्या अवस्थेत त्यांना तो सापडला.
चालू हो चालू हो चालू हो स्वतःशीच बडबडत ते फोन चालू करण्यासाठी धडपडू लागले. त्यांच्या त्या अचानक मूर्खासारख्या अविरत बडबडण्याने पवारही आपल्या जागेवरून उठून बसले. इथे मोठ्या मुश्किलीने सर्जेरावांच्या हातातील फोन चालू झाला आणि ते आलेले सगळे मेसेज बघू लागले. शेवटच्या मेसेजमधल्या त्या 2 ओळी ते पवार आणि सर्जेराव सारख्या वाचून काढत होते. तरी पण डोळे जे वाचत होते ते काही केल्या मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हतं. शेवटी एकदाचा त्यांना त्या गोष्टीचा अर्थ समजला. डोळे पाण्याने तुडुंब भरून गेले होते. पवार आणि सर्जेराव एकमेकांच्या गळ्यात गळे घालून अक्षरशः धाय मोकलून रडत होते. बराच वेळ त्यांचा हा कार्यक्रम चालू होता. तरी पण मनाचं समाधान काही केल्या होत नव्हतं. अजूनही विश्वास बसत नव्हता की तो क्रूर कर्मा खरंच मेला आहे. तरीही ह्या लिहिलेल्या 2 ओळीच मनाला किती दिलासा देऊन गेल्या होत्या हे फक्त त्या 2 मूर्ख माणसांनाच ठाऊक होतं. रडण्याचा भर ओसरल्यावर त्यांनी त्यांच्या त्या माणसाला फोन करून ह्या बातमीची खात्री करून घेतली. बातमी खरंच पक्की होती. देवाय कार्तिक ठाकूर खरंच मेला होता. त्याच्याबरोबर त्याची पत्नी विरजा जोशी सुद्धा. सर्जेरावांना जसं काही सारं आकाश ठेंगणं झालं होतं. सारखं उड्या मारून मारून ते आपला आभाळा इतका आनंद साजरा करत होते. काय करू आणि काय नाही करू असे झालं होतं त्यांना. शेवटी कुठल्या ना कुठल्या प्रकारे का असेना तो ठाकूर अखेर मारला गेला होता. देवाय कार्तिक ठाकूर संपला होता. अजून काय हवं होतं त्यांना ह्यापेक्षा जास्त? त्यांनी लगेच हायकमांड पद्मा ठाकरेंना फोन लावला. देवाय ठाकूरच्या भीतीने त्या तर कधीच मेडिकल इश्यूजच्या नावाने देश सोडून युरोपात पोहोचल्या होत्या प्रायव्हेट जेटने. देवाय जेव्हा त्या दरीत आपल्या ओरिजिनल रौद्रावतारामध्ये आला तेव्हाच त्यांना कळलं होतं की त्यांच्या हातातून सगळं निसटलं आहे. आता काही आपण हे युद्ध जिंकत नाही. तसंच सगळं सोडून त्या युरोपात पळाल्या आपला जीव वाचवण्यासाठी. लगेचच मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली आवश्यक सामान घेऊन एअरपोर्ट गाठलं आणि तडक युरोपात पोहोचल्या. सरसलामत तो पगडी 50 अशीच म्हण आहे ना ती. अगदी त्याच म्हणीवर मॅडम पद्मा ठाकरे चालल्या होत्या. बरोबर पंतप्रधान काकडे यांनाही यायचं होतं. शेवटी त्यांच्या डोक्यावर पण टांगती तलवार लटकत होती. पण मॅडम पद्मा ठाकरे यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्हीच हे देश सोडून कसे जाऊ शकता? संपूर्ण देशाची जबाबदारी आहे तुमच्यावर काकडे. या कठीण परिस्थितीत तुम्हाला इथेच राहून आपलं कर्तव्य पूर्ण करावं लागेल. संकटात सापडलेल्या काकडेला चांगलंच कळून चुकलं होतं. जर ही भैया त्या सर्जेरावाचा बळी देऊ शकते तर त्याचा का नाही? अखेर राजकारणात कोण कधीच कोणाचा मित्र नसतो ना कधी कोणाचा कायमचा शत्रू. मग तर जवळचा असणं तर खूप दूरची गोष्ट होती. मुख्यमंत्रीपद पंतप्रधानपद तर तिथेच राहणार होतं. सर्जेरावांनी ते संपल्यावर फक्त त्या गादीचे चेहरे बदलले जाणार होते गरजेनुसार. फक्त एवढंच. राजकारणाचा खूप मोठा पाठ काकडेला शिकून मॅडम स्वतःचा जीव मात्र वाचून युरोपात सुरक्षित ठिकाणी निघून गेल्या. इथे काकडे मात्र त्या जागृत झालेल्या ज्वालामुखीपासून कसा आपला जीव वाचवायचा ह्याच विचारात आपल्या निवासस्थानी जाऊ लागले. देवाय ठाकूर खरंच मेला आहे की नाही तुम्हाला काय वाटतं? तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.